ती मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालं आहे. आणि क्रॉस वोटिंगचा अर्थ असा की ज्यांना आत्ता पूर्ण विश्वास आहे की आपला पॅनल निवडून येऊ शकतो, मग ते कोणी तावरे गट असतील किंवा श्री अजित पवार असतील, तर यांना पॅनल टू पॅनल मतदान झालेलं नाही आहे, क्रॉस वोटिंग झालं आहे. म्हणजे ह्या गटातल्या एकाला मतदान मतदारांनी केलं असेल तर दुसऱ्या गटातल्या दुसऱ्याची निवड केली आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी चंद्रहार तावरे यांची मुलाखत केली आणि त्याच्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ते असं म्हणाले की श्री अजित पवार यांना जी 101 पैकी जी काही मतं मिळाली आहेत त्यातली 10 मतं ज्यांना मिळालेली आहेत ते मुकादम आहेत. आणि त्यामुळं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये ज्या उमेदवाराला मतं मिळाली आहेत तो व्यवसायाने मुकादम असलेल्या माणसाला मिळालेली मतं ही विचार करायला लावणारी आहेत की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची निवडणूक खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती. रंजन कुमार तावरे आपल्याबरोबरच आहेत, ती मुलाखत तुम्ही जरूर बघा. पण क्रॉस वोटिंगचा अर्थ असा की तुमचंही तेवढं संख्याबळ येण्याची शक्यता कमी आहे आणि अजित पवारांचं येण्याची. मला ठाम विश्वास आहे 2-3 दिवसामध्ये प्रचंड लक्ष्मीचं दर्शन झालं आहे. पैसे वाटले हां. कुठे? आणि ते एवढे वाटले गेलेत की ते कल्पना नाही करवणार. त्या पैशाच्या वाटपानंतर त्याच्यावर एक 50 रुपयाची नोट दिली गेलेली आहे की पुन्हा पॅनलमध्ये आमचे लोक निवडून आले तर एवढेच पैसे देऊ. 50 रुपयाची नोट दिली म्हणजे? पाकिट दिलं आहे पैशाचं. हां. मग त्याच्यात कुठं 10, 15, 20 वेगवेगळ्या. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगितलं आहे हे घे पैसे, आमचं पॅनल निवडून आलं तर ही 50 रुपयाची नोट ठेव, तुला तेवढेच पैसे परत देतो. म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं क्रॉस वोटिंग काही ठिकाणी झालेलं आहे. त्याचा फटका तुम्हालाही बसेल. नाही, तो परिणाम होऊ शकतो, परंतु तरी देखील माळेगाव कारखान्याचा स्वाभिमानी सभासद सहकार वाचवण्यासाठी, आपला प्रपंच सावरण्यासाठी आणि 20 पैकी किती? 20 पैकी अधिकच्या जागा आमच्या असतील एवढंच या निमित्तानं सांगतो. अच्छा, ते म्हणजे तुम्हालाही पूर्ण विश्वास नाही की इतक्या जागा येऊ शकतात? आमच्या अपेक्षेनं 20 पैकी 20 जागा यायला पाहिजेत. ओके. 1-2 जागा इकडं तिकडं होण्याची शक्यता अर्थकारणामुळं होऊ शकेल, पण फार मोठा फरक काही होणार नाही. आणि आमचाच चेअरमन आदरणीय अण्णा झाल्याशिवाय राहणार नाही. सोसायटीचा गट आहे, हां. मतदार संख्या कमी आहे, हो. तरी सुद्धा शुभ संकेत असा आहे की अजित पवार विजयी झाले. ते विजयी होणारच होते. 97 सालापासून आत्तापर्यंतची परंपरा आहे. ब वर्गाचा मतदार त्यांच्याच विचाराचा, त्यांच्याच गटाचा निवडून येतो. 97ला आमचे 21 लोक निवडून आले, त्याही वेळेला त्यांचा ब वर्गाचा निवडून आला होता. ओके. 2007ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत ब वर्गाचा त्यांचा आला, तरी माझ्या 7 जागा त्यावेळेला निवडून आलेल्या होत्या. 2015ला ब वर्गात त्यांचा आला, तरी आमच्या 2015ला सुद्धा जागा निवडून आल्या होत्या 15. आणि 2020मध्ये सुद्धा ब वर्गामध्ये त्यांचं वर्चस्व कायम कायम राहिलं. आहे. तरीही चंद्रहार तावरे साहेबांनी जो मुद्दा आता मांडला की मुकादम, व्यवसायाने मुकादम असलेल्या व्यक्तीला 10 मतं मिळाली, ह्याकडे कसं बघता? अहो, तो आमचा वाघ आहे भालचंद्र देवकाते. स्वाभिमानी शेतकरी राहून त्याने खऱ्या अर्थानं आलेली सगळी आमिषे फेटाळून लावली आणि त्यानं तो बाणा दाखवला आणि तो उभा राहिला. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी किंवा त्याचा पाठिंबा घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न समोरच्या पार्टीकडून झाले, परंतु हा नमला नाही. याच्यातच त्याचं कर्तृत्व आहे. तुमच्या पॅनलचे प्रतिनिधी मध्ये आहेत, होय. बरोबर? ते मतमोजणी बघतायत. आत्तापर्यंतचा पॅटर्न काय सांगतोय? आत्तापर्यंतचा पॅटर्न निश्चितपणे आमच्या विचाराचे जास्तीचे लोक निवडून येतील ही वास्तव आहे. क्रॉस वोटिंग झालेलं आहे काही गटामध्ये, ठीक आहे. सर्वच तुम्हाला गटामध्ये. विश्वास आहे की तुमचा पॅनल पूर्णपणे विजयी होईल. होय. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तो मुद्दा असा आहे की अजित पवार गटाचे केशवराव जगताप साहेब आपल्यासोबत आहेत. ऐकलंय सगळं तुम्ही? अर्ध मी कमी ऐकलं. ते ऐकायचं नसतं म्हणून नाही ऐकलं. नाही ऐकलं? अहो, लक्ष्मी दर्शनाचा आरोप आहे आणि क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. पॅनल तुमचा येणार नाही म्हणतात. क्रॉस वोटिंग आता न्यूज बाहेर लोक सांगतात क्रॉस वोटिंग दिसतंय म्हणून. ते क्रॉस वोटिंग काय, आता सभासदाचा प्रश्न येतो, कसं कसं वोटिंग करायचं, काय करायचं. यावेळी 12 बॅलेट पेपर आहेत. 12 बॅलेट पेपर नाही म्हणलं तरी सामान्य माणूस देखील गोंधळून जाण्यासाठी परिस्थिती. एखाद्यावर 8 कुणा असा 90 उमेदवार आहेत. कुठं 8 चिन्ह असतात, कुठं 10 चिन्ह असतात, कुठं 2 चिन्ह असतात, कुठं 1 असतं, वेगवेगळे कलर. साहजिक आहे, ग्रामीण भागातनं कधीतरी माणूस बिचकतो. नाही 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 नाही, उलट आता जगताप साहेब आणि तावरे साहेबांना हा प्रश्न विचारणार होतो की उलट ग्रामीण भागातला मतदार हा अधिक चाणाक्ष आहे
क्रॉस वोटिंग केव्हा होतं की एकदा ह्या जगतापांना निवडायचंय किंवा एकदा ह्या तावरेपैकी ह्या तावरेंना निवडायचं. तुम्ही हसलात, तुम्हालाही माहिती आहे ते. हं? आहे. आणि त्यातल्या त्यात साखर कारखानदाराचे सभासद, साखर कारखान्याचे सभासद जे असतात ते अत्यंत जागरूक असतात, भावनेच्या आहारी जात नाहीत. त्यांच्या मनात योग्य माणसाला ज्याला द्यायचं त्यालाच ते मत देतात. आणि तो योग्य माणूस ह्या वेळेला कोण आहे? आणि योग्य माणूस ह्यावेळी आता अजितदादा आहेत. आणि योग्य माणसाला मत द्यायचं कारण तो संबंध सगळा प्रपंचाशी असतो. त्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारी ही संस्था असते. म्हणून या संस्थेवर कर्तृत्ववान चांगली माणसं यावीत, चांगलं काम करणारी यावीत, सभासदाचं भान ठेवणारी यावीत आणि त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजेत. असा अशी माणसं यावीत अशी हे अपेक्षा फारच असते. महत्वाचं वाक्य तुम्ही वापरलं. जमिनीवर पाय असायला पाहिजे. म्हणजे असे लोकांचं अपेक्षा असते. आणि त्या अनुषंगाने मग आता ही जी निवडणूक आहे ते माळेगाव कारखान्याच्या सर्व सभासदांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. पण मग तरी लक्ष्मी दर्शनाची चर्चा का होते? लक्ष्मी दर्शनाची चर्चा का होते आम्हाला एक आश्चर्य वाटते. म्हणजे काय झालं आता काय आमच्याकडून तर असल्या प्रकारे दोन पत्रकार पण आहेत आपल्यावर, त्यांनाही चर्चेमध्ये घेऊया. या हा तुम्ही आधी हा मुद्दा संपवा, लक्ष्मी दर्शन. आमच्याकडे असा प्रकार कधी होत नाही, झालेला नाही. पण हा का आता एक मगापासून मी ऐकतोय की लक्ष्मी दर्शन तसला प्रकार कदापि आम्ही कधी करतही नाही. आमच्याकडे ऐकिवात नाही आणि आम्ही कोणाला करू देत नाही. तो प्रश्न नाही. आपलं कर्तृत्व, आपलं काम लोकांच्या पुढे मांडायचं आणि आपण जर पात्र असू तर लोक आपल्या मत देतील. आपण लोकशाहीमध्ये वागतो, लोकशाहीमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतो. पण एक चर्चा अशी आहे, आता हे लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा अजित पवार गटाच्या वतीनं क्लिअर केलेला आहे. रणजित कुमार तावरे आपल्याबरोबर आहेतच, त्यांनी तो मुद्दा मांडलाय. मतदानाच्या आधीपासून तो चर्चेत आहे. 8-9 कोटी रुपये खर्च केलेत वगैरे असं म्हणतायत. तावरेंनी तर आणखी नवीन मुद्दा मांडला की आता ज्यांनी जेवढे पैसे घेतले त्यापेक्षा विजयी झाल्यानंतर आणखीचे पैसे देऊ वगैरे. आता हे आरोप प्रत्यारोपाच्या पातळीवरचे. पण एक मुद्दा असा आहे पत्रकारांना घेण्याच्या आधी की अजितदादांना चेअरमन मला स्वतः का करावं असं वाटलं, घोषित करावं, कारण जगताप किंवा तत्सम जी मंडळी तुमच्याच गटातली आहेत त्यांनीच एकमेकाचे उमेदवार पाडले असते अशी भीती होती त्यांना. नाही असं नाही. लोकांची आग्रही मागणी, सभासदांची आग्रही मागणी की अजितदादांनी व्हावं. अजितदादांना साखर कारखानदारीचं चांगल्या प्रकारचं प्रचंड ज्ञान आहे. ते स्वतः त्यांचे काय 2-3 कारखाने असतील तर ते स्वतः फारसा वेळ न देता अत्यंत चांगल्या कार्यक्षमतेने चालवतात. एक तर त्याला शिस्त टिकावी लागते, निर्णय ऑन द स्पॉट निर्णय असावे लागतात. खर्च जो आहे शुगर कन्व्हर्शनचा तो कमीत कमी खर्चात आपण काम केलं तर तो पुढं आपल्या भावाला मदत करतो. आणि कामगारावर तुमची जो वचक म्हणा किंवा जो काय प्रभाव आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचं काम असेल, आतले कारखान्यातले कामगार असेल, यांच्यावर एक प्रकारचा एक आदरयुक्त वचक की त्यांनी त्यांचं काम योग्य वेळेवर करावं आणि प्रामाणिकपणे करावं. म्हणजे चेअरमन पदासाठी स्पर्धा नव्हती. स्पर्धा अशी काहीच नव्हती. लोकांची इच्छा होती की एवढं मोठं नॉलेज आहे दादा तुमचं, तुम्ही पहाटे 5 ते रात्री 12पर्यंत काम करता. आमचा हा घटक महत्त्वाचा आहे ना कारखान्याचा, तुम्ही तुमच्या कारखाने चालवता, हा चालवा ना आमचा. तुमच्या ज्ञानाचा ह्या सहकाराला उपयोग होऊ द्या. त्या सहकारातून आम्हाला फायदा मिळू द्या. 20 पैकी किती? 21 तर आलेत अजित पवार तुमच्याकडे. हो, आमची अपेक्षा 21च आहे, पूर्ण 21. पूर्ण 21. पण आता क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला बसेल? तर ते काउंटिंग झाल्याशिवाय कळणार नाही. हे मतदारांनी कसं मतदान केलं काय तसं काय करणार. पण साधारणपणे जनरली मगा सांगितलं मी, आम्हाला गेल्या 3-4 दिवसामध्ये लोकांची उत्स्फूर्तपणे येऊन जे सांगत होते सगळे, कब्बशी बापू कब्बशी. तिथं पुढे गेलो 2-4 बोराचे काय रे थांबले, काय नाही तुम्ही येता म्हणून थांबले, काय कब्बशी काय नाही बापू कब्बशी. म्हणजे अजितदादा येणार. हां, अजितदादा येणार, सगळा पॅनल येणार. पण अशा एक मुद्दा जे आता मी चंद्रहार तावरे यांची मुलाखत केली ते असं म्हणाले की अजित पवारांना ज्या सोसायटी गटातनं मतदान झालंय आणि ते विजयी झाले, पण जो समोरचा उमेदवार आहे तो व्यवसायाने मुकादम आहे तरीही त्याला 10 मतं मिळाली. तो काय मतदाराचा प्रश्न आहे. आता 10 मिळाले का किती मिळाले, पण त्याला फक्त किती 10%च मतं मिळाली. टक्केवारीमध्ये 10% मिळाली. आणि मला माहीत नाही डिपॉझिटला किती मतं लागतात ती. हे बघा, हे बारामतीचे राजकारणी हे ग्रामपंचायतीपासून ते सहकार चळवळीतले सगळे किती चाणाक्ष आहेत, त्यांची राजकीय समज कशी उत्तम आहे त्याचं जगताप साहेबाशी बोलताना आपल्याला त्याचं उदाहरण मिळालं. त्यांना जे म्हणायचे ते ओठात पण ठेवलं आणि बाहेर पण आणलं. चला, शुभेच्छा तुम्हाला मनपूर्वक. 2 पत्रकार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुमचा काय कौल आहे मला सांगा. आता कॉलमध्ये क्रॉस वॉटिंग भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे.
आणि गेम चेंजर असं वाटलं की जे तुतारी वाटत होतं की जास्त डॅमेज करणार नाही, तुतारीचे 3 ते 4 उमेदवारांना क्रॉस वोटिंगमध्ये चांगली मतं क्या पडतात बात आहे, म्हणजे अजित पवार शरद पवार साहेबांच्या ह्याला मिळाले ते. चार उमेदवारांना क्रॉस वोटिंगमध्ये जास्त कल दिलेला दिसतोय. त्यांना पण त्याचा फटका कोणाला बसतोय? 100% शरद नीलकंठेश्वर पॅनलला बसणार, म्हणजे अजित पवार. हा कपकपशीला बसणार 100%. ही मोठीच बातमी पत्रकारांनी आता विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये सांगितली की क्रॉस वोटिंग होतं आहे, तुतारीला मतदान होतं आहे आणि ही दृश्य फार चांगली आहेत बघा. ही पण दृश्य अहो इकडे आमचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे आणि हे बारामतीच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. हे तावरे एका गटाचे, हे शरद पवार गटाचे प्रचार प्रमुख, दोघं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहिले. ही दृश्यही महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने हा सौहार्द वरच्या पातळीवर आहे का खालीच आहे फक्त? हे राजकीय संस्कार आहे सगळे. पवार साहेबांनी सांगितले विरोधकाशी सुद्धा मैत्री ठेवा काय. आणि राजकारण 2 दिवसाचं होतंय, निवडणूक झाल्यानंतर आणि खाली किती शत्रुत्व ठेवलं, वर सगळे गळ्यात गळे घालतात. मग इथं का आपण भांडायचं? बघा, मी जिल्हा परिषद निवडून आलो 92ला, दिल्लीला गेलो साहेबांना भेटायला. साहेबांनी पहिला मंत्र काय दिला असेल, पहिलं विरोधकांची काम करा, विरोधकांना जवळ करा आणि विरोधकांचा विरोध नाहीसा करा. विरोधकाचं तेच म्हणणं होतं, एवढा कारखाना आम्हाला दिला असता तर काय फरक पडला असता? आज की त्यांनी आम्ही काय चार सगळे मिळून करणार आहे तिथं. सगळे मिळून करणार आहेत म्हणताय. हा? नाही, आता काय सगळं मिळून करायचा विषय संपलेला आहे. संपला. यांनी ऑफर दिली होती, तुम्ही दिली होती ना ऑफर का घेतली होती, काय झालं? त्यांनी ऑफर दिली पण आम्ही घेतली नाही. बरं, त्यांनी कितीची ऑफर दिली होती? त्यांनी काय जमून करू वगैरे वगैरे गोष्टी. पण आमचं ते जे तत्व आहे सहकारात सभासदाला अधिकचा भाव द्यायचा, ते यांच्याबरोबर जाऊन शक्य झालं नसतं. यांनाच 2800 वर रुपये द्यायचा नाही म्हणले. आम्ही 3332 दिलाय. चेअरमन साहेब आधी म्हणतो ते आपण 3332 सर्वाधिक भाव दिलाय. नंतरच बोलायचं नाही, ऍडव्हान्सचा विषय. कसं असतं बरं का, सुरुवातीला रिकव्हरी कमी आकडा निघाला असते. 8.5 रिकव्हरी असते. 8.5 रिकव्हरी मध्ये 1 टन ऊस 85 किलो साखर मिळते. 85 किलो आता हे तुम्ही साखरेवर तावरेंना सांगता की ज्यांना ह्यातलं सगळं 85 गणित किलो साखरेवर 85% पैसे रुपये उचल मिळते. हा. उचल कमी कमी मिळते ना. मग पुढे 9 झाली, 9.5 झाली, 10 झाली, 100 किलो साखर होते. उचल वाढते, उचल वाढली, पैसे आले का आम्ही देऊन टाकले 332 रुपये आणखी. हे बघा, हे आता सांगतायत ह्यांच्या कारकिर्दीत मागे 3100 रुपये दिलेले आहेत. त्यावेळी कुठं 8.5 रिकव्हरीचा भाव होता, त्यावेळी कुठनं पैसे उपलब्ध केले? काय आहे का प्रतिवाद? कुठल्या मागच्या वेळेला किती दिले पैसे तुम्ही? काय एवढा प्रश्न पण हे मी यांना हा प्रश्न विचारला होता की अजितदादांना स्वतः चेअरमन पदाची घोषणा यासाठी करावी लागली की जगताप साहेबांनाही चेअरमन व्हायचंय, तिकडे अजून 2-4 इच्छुक आहेत, यांनीच आपापली उमेदवार पाडल्याचे, हे खरं आहे का? हे वास्तव आहे. अहो, आता इतका चांगला जर कारखाना चालवलाय आणि राज्यातला 1 नंबरचा भाव दिलाय, तर सेनापतीचं तिकीट नाकारलं जातं. ह्याचे इतकं दुर्दैव काय? ते मी सांगितलं होतं मला उभं राहायचं. आता हे सांगण्यात मजा नाही बापू. अहो, माळकरी माणूस आहे, नाही, त्यांच्या नाही, माझी माळकरी नाही ते. प्रकृती साथ देत नाही म्हणून मी दादाने सांगितलं. चर्चा बारामतीत होऊ शकते बघा. दादाने आग्रहाने सांगितलं होतं की मला उमेदवारी नको, मी बाजूला राहतो, फॉर्म कशाला भरला? काम करतो. फॉर्मच कशाला भरला? तर भरा म्हणून भरलं होतं. अहो, चेअरमन व्हायचं म्हणून पण फॉर्म त्याच्या आधी भरला ना, बापू त्याच्या तुम्ही. आधी आमचं ठरलं होतं किंवा माझे प्रकृती साथ बापू देत त्यांचं नाही. म्हणणं की फॉर्म कशासाठी भरला? बापून एवढं सांगितलं ते नेत्याने बोलवून, भरला काय, पण मला फॉर्म नको भरायला म्हणले. काढायचं होतं. त्यांनी सांगितलं चालणार नाही, स्टँडिंग चेअरमनचा फॉर्म भरायला पाहिजे, तुम्हाला परत चेअरमन करायचे म्हणल्यानंतर ह्यांनी फॉर्म नाही, भरलाय. नाही, नाही. बरं, हे एक राजकीय सुसंस्कृतपणाचं उदाहरण आहे, ते अवघ्या महाराष्ट्राने शिकायला हवं. हे स्वतःच पॅनलचे प्रमुख आहेत, हे एका पॅनलचे प्रमुख आहेत. बरं, अजितदादांनी काय आमच्याशी बहुतेक ते नंतर बोलतील निकालानंतर असं दिसतंय. बोलते की तू. बोलतील ना, ठीक आहे. तर ही चर्चा बारामती जे आहे ना त्याच्यामध्येच हे सगळं आहे. हा राजकीय संवाद असला पाहिजे ना. शेवटी काय, विरोधकाचे मुद्दे विरोधक मांडतात, सत्ताधाऱ्यांना जे काय. कोणाजवळ नाही, आमच्याजवळ कोणाजवळ नाहीत. हम्म. मी तुम्हाला फोन लावून दिला असता. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण चर्चा चालू ठेवूया. मार्गदर्शी 97 साली आमच्या पॅनलचे प्रचार प्रमुख होते. हो, उपरवाला आहे. पोरवाला आहे. तर चर्चा मला चर्चा चालू ठेवायची 2 पत्रकार. तुमचं असं म्हणणं की क्रॉस वोटिंगमुळं बऱ्यापैकी गणित बिघडेल. जे अपेक्षा नव्हती तुतारीला मतं क्रॉस वोटिंगमध्ये थोडीफार तरी घेतील, थोडंफार तरी घेतील. आता 4 उमेदवार जर 4 उमेदवारांना जर आतमध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या कालामध्ये, तर तुतारीचे 4 उमेदवारांना क्रॉस वोटिंगमध्ये थोडीफार तरी मतं पडतायत चांगली. पण त्यांना मतं पडणं म्हणजे निळकंठेश्वरला तोटा. तर तोटा होणे हे 100%. ओके, या तुमचा पण हाच अनुभव आहे.
तोच अनुभव आहे, परंतु जास्त अण्णा आणि काकाचा पॅनल जास्त मतं घेतील असं वाटतं वाटतं. उमेदवार जास्त निवडून येतील. पण त्याचं काय कारण आहे कारण स्वतः असं- अजित पवार असताना निवडणूक काय झालं, लोकांचा जो कल आहे, म्हणजे लोक काय म्हणतात की अण्णा आणि काका यांच्यावर त्यांचा खूप विश्वास आहे. म्हणजे भाऊ देऊ शकतात तर हेच देऊ शकतात असं त्यांचा जास्त तो कल आहे. विश्वास आहे. विश्वास आहे तो एक प्रकारचा. पण मी पैसे वाटप झाल्याचे जे तक्रार चर्चा आरोप तो झालेलाच आहे तसा. पैसे वाटप वाटप झालेलं आहे. शेवटच्या एक तासाला म्हणजे कुणीही सांगेल की शेवटच्या एक तासाला इतकं मतदान झालं, एवढं मतदान आलं कसं काय पुढे? मग काय मतदार पैशाची वाट बघत वाट बसले बघत होते बसले होते. काही सभासद म्हणजे सगळ्याच इलेक्शनमध्ये काही सभासद काही मतदार असे असतात की वाट बघत बसतात. तर असे काही होते की त्यांनी विचार न केला. आणि पत्रकारापर्यंत पोहोचलेला दर तो नाही मतदारांसाठी पत्रकार म्हणजे त्यांनी प्रत्येक मतदाराला किती पैसे दिले मतदाराला पहिल्यांदा त्यांनी स्टार्टला 10,000 रुपये दिले, नंतर 15 दिले दुपारनं, नंतर तर आम्हाला म्हणजे माहिती कळाली की 25पर्यंतचा आकडा गेला. अर्थात या दोन्ही पत्रकाराकडे तशी काही अधिकृत माहिती नाही आहे, पण पत्रकारांना समाजातल्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो, त्यांच्यापर्यंत लोक येतात आणि ते तशी माहिती देतात. त्या माहितीवर आधारित असलेली माहिती हे दोघंही सांगतात. इथे कुणी अधिकृतपणे तक्रार केलेली नाही आहे. कुठल्या गटानं पैसे वाटलेत हेही आम्हाला माहिती नाही आहे. पण 7 ते 8 कोटी रुपयाची उलाढाल झालेली आहे असं रणजितकुमार तावरे आरोप करतात. तर त्याला प्रत्युत्तर देताना असं कुठेही काही घडलेलं नाही असं म्हणतात. पण मुद्दा पुन्हा असा आहे की 20 पैकी तावरेंचे साधारणपणे किती येऊ शकतात? 12 तर लागतील. 12 प्लस जाईल. तावरेंची सत्ता येणार असं दोघांनाही वाटतं. हो वाटतं. दोघांनाही वाटतं. आणि त्याचं कारण काय मग? कारण तो लोकांचा एक विश्वासाचा भाग झाला. विश्वासाचा भाग पण झाला. स्वतः अजित पवार एवढे कार्यक्षम आहेत, स्वतःचे एवढे कारखाने आहेत. अजितदादांनी खरं इथं लक्ष देण्याची गरज नव्हती त्यांचे एवढे कारखाने असताना. आज त्यांचा 1700चा क्रेशिंगचा 17,000 क्रेशिंगचा त्यांचा ही आहे घास असताना, ह्यांचा 750 आहे माळेगावचा. मग मग अजितदादांना लक्ष द्यायचं होतं ना, तर छत्रपतीकडे द्यायला पाहिजे होतं ना. आज छत्रपतीची अशी अवस्था आहे की कामगारांचा पगार होत नाही आहे 3-3 महिने. आज त्यांना आंदोलन करायला लागत आहे. आता इलेक्शन झालं, ते म्हणतात की आम्ही आता कारखाना बाहेर काढू, परंतु अजूनही लोकांना तिथं ही नाही आहे किंवा इथल्या लोकल जे हे आहे कारखानदारी आहे, इथल्या सभासदांना असं वाटतं आहे की जर अण्णांकडे जर पॅनल गेला कारखाना तर उसाला म्हणजे रेट चांगला मिळेल. ठीक आहे. तर दोन्ही पत्रकार मंडळींनी एकच भाव व्यक्त केला आहे. निकाल पूर्ण होऊन महाराष्ट्राला कळायला अवघे काही तास उरलेले आहेत, पण दोन्ही पत्रकारांचं एक मत आहे, चंद्रहार तावरे यांची बाजू अधिक बळकट आहे. आणि त्याचं कारण चंद्रहार तावरे यांच्याबद्दलचा लोकांच्या मनामध्ये असलेला भाव, म्हणजे ते आपल्या उसाला चांगला भाव देतील हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. प्रत्यक्षामध्ये ही मतमोजणी बारामतीमध्ये सुरू आहे, पण निवडणूक माळेगावची. थांबूया.